हॅलो फ्रेंड्स, मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग या स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणी, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी खूप सारं असं मटेरियल घेऊन आलेली आहे ब्लाऊज डिझाईनसाठी. त्याचप्रमाणे तुम्हाला हेही सांगितलं होतं की मी आरीवर्कचंही आपल्याला चालू करायचं आहे, आरीवर्क क्लास. तर त्या अगोदर मी तुम्हाला सांगत होते आज नवरीचे खूप सारे ब्लाऊज आलेले आहेत शिवण्यासाठी, आणि त्याचबरोबर नवरीच्या घरातील बहिणींचे, त्यांच्या आईचे यांचे ब्लाऊज शिवण्यासाठी आलेले. त्यामधले मी तुम्हाला 2 साड्या दाखवते, कारण की ते नवरीच्या बहिणीचे आणि आईची साडी आहे आणि त्यांना लग्नाच्या दिवशी ते ब्लाऊज घालायचे आहे. आपण काय करूया, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साडी दाखवते, साडीतला पीस कशा पद्धतीने कटिंग करायचा आपल्याला, त्याच पद्धतीने ती साडी आहे त्यामध्ये आपल्याला जे डिझाईन बनवायची आहे ऑलरेडी, आणि ती डिझाईन कशा पद्धतीने बनवण्यासाठी किती कापड आपण यूज केलं पाहिजे ते सर्व गोष्टी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करून सांगणार आहे. आणि त्यासाठी काय करायचं आहे, हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पाहायचा आहे. जरी व्हिडिओ मोठा झालेला असला तरी पण काय करायचं, हा लास्टपर्यंत पाहायचा आहे. मग चला काय करूया, आपण आजच्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मैत्रिणींनो, मी तुम्हाला दाखवते. आता ही पिशवी आहे, आता त्याच्या पिशवीमध्ये 2 साड्या आहेत. आता ही साडी आहे ती, ही पहा, ही जी साडी आहे ना ती नवरीच्या आईची साडी आहे. आणि त्याच पद्धतीने हा साडीचा कलर पण तुम्ही पाहू शकता, एकदम छान असा साडीचा कलर आहे आणि नवरीच्या आईची साडी आहे. आणि त्याच्यानंतर ही जी साडी आहे ना, हे पाहू शकता तुम्ही. तर ही साडी आहे ना ती नवरीच्या बहिणीची साडी आहे. आता आपल्याला दोन्ही साड्यांचं जे बॅकनेक आहे त्याच्यावर डिझाईन बनवायची. आता त्या अगोदर काय करू, आपण ते डिझाईन बनवण्यासाठी आपण किती कपडा साडीतला काढला पाहिजे, पीस कसा कटिंग केला पाहिजे, आणि पीस कटिंग केल्यानंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे मी ब्लाऊज डिझाईन कशा पद्धतीने केली. तर चला बघू, आपण काय करूया, आता हे ब्लाऊज पीस याच्यामध्ये साडीमध्ये काढून घेऊया. तर पहा मैत्रिणींनो, मी काय केलेलं आहे, आता साडीमधले जो पीस आहे की नाही तो आपल्याला कटिंग करायची आहेत. त्यासाठी मी हे साड्या घेतलेल्या आहेत आणि खूप सुंदर साड्या आहेत. जी ही साडी आहे की नाही ती नवरीच्या आईची साडी आहे, आणि त्यांना कंप्लीट 2 दिवसाच्या आत 2 साड्या पिको फॉल आणि 2 ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज आहेत, आणि तेही एकदम परफेक्ट स्टिचिंग करून पाहिजेत. तर त्यासाठी मी काय केलं आहे, ह्या साड्यातला अगोदर पीस वगैरे कटिंग करून घेते. आता पीस कटिंग करून कसा घ्यायचं ते पण सांगते आहे, कारण की कधी कधी नेसत्या पदराला ब्लाऊज पीस असतो आणि कधी कधी आपल्या जो पदर असतो त्या बाजूने ब्लाऊज पीस असतो. आता ही जी साडी आहे की नाही त्याचं पदराच्या बाजूने ब्लाऊज पीस आहे, म्हणून मी काय केलं, थोडीशी ब्लाऊज पीसची जागा सोडली. आणि तुम्हाला दिसत असेल जांभळ्या कलरचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यामध्ये केशरी कलरची साडी आहे, आणि जो थोडासा बाजू केशरी जांभळ्या कलरचा काठ ठेवला आणि ब्लाऊज कटिंग करून घेतला. हा आपल्या पदराच्या बाजूला होता, आणि ह्या बाजूने आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्या जो ब्लाऊज आहे त्याला डिझाईन बनवायची. मग त्या डिझाईनसाठी आणि तुम्हाला दिसत असेल जरा कडेचा भाग आहे तो जरा खराब आहे साडीचा, तरी मी काय केलं, एक म्हणजे 5 ते 6 इंचाचा मार्जिन घेतलं आणि त्यानुसार एक कपडाचा म्हणजे पीस कापून घेतलेला आहे. तो कशासाठी, तर त्याच्यासाठी एवढं नाही लागत डिझाईनसाठी, परंतु आता ही कापड आहे ते थोडंसं खराब आहे म्हणून मी थोडंसं जास्तीचं कटिंग करून घेतलेलं आहे. जे चांगलं आहे ते आपल्याला यूज करायचं आहे, आणि त्यासाठी हे ब्लाऊज पीसमधलं डिझाईनसाठी कापड काढून घेतलं. आता ही पण साडी आहे, ही नवरीच्या बहिणीची साडी आहे, आणि तुम्ही पाहत आहात, तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर साडीचा कलर आहे, आबोली टाईप कलर आहे साडीचा. तुम्हाला आता मोबाईलमध्ये वेगळा दिसत असेल, परंतु आबोली कलरचा साडीचा कलर आहे थोडासा, आणि एकदम छान अशी साडीचं लुक पण खूप छान आहे, साडी पण खूप छान आहे. आणि आता ह्या साडीतला मला पीस काढायचा आहे. आता हा पीस कुठे आहे, तर हा नेसत्या पदराच्या बाजूला, आपण ज्या बाजूने साडी नेसायला सुरुवात करतो त्या बाजूने आहे, त्या बाजूने काठ आहेत कडेनी, आणि इथे आपल्याला ब्लाऊज पीस काढायचा आहे. आता ह्या साडीमध्ये कॉन्ट्रास्ट असं काहीच नाही आहे, तर मग मी जे त्याच पद्धतीने डिझाईन पण बनवणार आहे, खूप सुंदर डिझाईन बनवणार आहे, ती तुमच्यावर मी शेअर करणार आहेच. परंतु तरीसुद्धा मी जो ब्लाऊज पीस आहे याच्यातला जास्तीचा कपडा काढलेला नाही, जेवढा आपला ब्लाऊज पीस आहे तेवढाच मी पीस
कापून घेणार आहे. आणि ह्या पद्धतीने आपले ब्लाऊज आहे. ह्या साड्यांना मला पिको वगैरे करायचं आहे, फॉल लावायचे आहेत, खूप सारं काम आहे आणि 2 दिवसाच्या आत मला त्यांना हे ब्लाऊज द्यायचे आहेत. म्हणजे खूप अर्जंट साड्या आहे आणि त्यांचं अर्जंट लग्न जमल्यामुळे त्यांनी अर्जंट ब्लाऊज टाकले आणि त्यांना अर्जंट हवेत. तर त्यासाठी मी आता एकदम पटापट ब्लाऊज शिवायला सुरुवात करणार आहे. नवरीचे ब्लाऊज पण आलेले आहेत, असं नाही की नाही आले, ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. खूप सुंदर साड्या आहेत आणि ह्या पद्धतीचा आपला हा ब्लाऊज आपण खूप सुंदर असं स्टिच करणार आहे. जो डिझाईन आहे त्याची तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता आपली हे आहेत ह्या पद्धतीने ब्लाऊज वगैरे आणि साड्या पण छान आहेत की नाही. तर ह्या पद्धतीची साड्या आहेत आणि तुम्हाला जर अशा साड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्कीच घ्या. खूप सुंदर पण कलर सुंदर असतात आणि छान साड्यांचा लुकसुद्धा ब्लाऊज घातल्यानंतर खूप छान असा दिसतो. तर मग चला, तर मग आता पाहूया आपण जे ब्लाऊज कटिंग केलेले आहेत. तर पुन्हा एक दाखवते, हे जे ब्लाऊज आहेत त्याच्यावर आपल्याला डिझाईन बनवायची आहे. त्यासाठी हे ब्लाऊज आपण घेतलेले आहेत. तर पाहू आता आपण काय करूया, पुढं व्हिडिओ पहा, कंटिन्यू पहा आणि जर ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक तर नक्कीच करा. तर त्यासाठी लाईक करायला काय पैसे लागत नाही, परंतु थोडासा आम्हाला सपोर्ट मिळतो, आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी जास्त एनर्जी मिळते. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओला तर मग पहा आता आपण कशा पद्धतीने ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही नेहमी व्हिडिओ पाहत जा, तुम्हाला नक्कीच आवडतील आपले कशा पद्धतीने हे व्हिडिओ आहेत. खूप छान असे आपले व्हिडिओ आहेत, तुम्ही नक्की जाऊन ते व्हिडिओ पहा. आता ह्या 2 साड्या पाहिल्या, त्याचं मी ब्लाऊज कटिंग केलेला आहे. जो मला डिझाईनसाठी हवा आहे तर पण मी पीस कटिंग करून घेतला आणि तो जास्त पीस कटिंग का केला आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नाही. तर अशा पद्धतीचा आपला आजचा हा ब्लॉग होता, म्हणजेच व्हिडिओ होता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ह्या ब्लाऊजची डिझाईन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, परंतु तुम्ही काय करता, व्हिडिओ अर्धवट पाहता, पूर्ण पाहत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला छोटे छोटे गोष्टी असतात त्या समजत नाहीत. तर डिझाईन पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मैत्रिणींनो. आणि तुम्ही आतापर्यंत मला जो सपोर्ट केलेला आहे त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. आणि त्याचबरोबर तुम्ही मला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की जे माझे भाऊ असतील, बहिणी असतील, त्यांनी जर आपल्या ह्या व्हिडिओला किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेलं नसेल तर त्यांनी ते करा. त्याच्याने काय होणार आहे, नवनवीन जेव्हा मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. आणि बेल आयकनचं बटन तर नक्कीच प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जा. आणि लाईक केल्यानंतर काय होतं, तो व्हिडिओ आहे ज्याला गरज आहे, ज्याला ब्लाऊज कटिंग करायचं माहीत नाही त्यांच्यापर्यंत तो पोहोचतो. तर चला मग धन्यवाद. असेच भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.